मी अण्णाराव सूर्यवंशी भटके मुक्त स्वयंसेवक समितीमध्ये जिल्ह्याचं काम पाहतो. गेले 2-4 वर्षापासून आम्ही जे काही जिल्ह्यामध्ये भटकेमुक्त समाज आणि इतर मागासवर्गीय समाज राहतो, ज्याचे जमिनी त्याच्या नावावर नाहीत, त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे. तर ह्या चोबळी गावामध्ये आम्ही गेली 2 वर्षापासून प्रयत्न करत आहोत. तर महाराष्ट्र शासनाने 2011 पूर्वी ज्याचे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण निमाकुल करा असे आदेश आणि जी.आर. काढलेले आहेत. ते आदेश आणि जी.आर. प्रत्येक कार्यालयामध्ये प्राप्त झालेले आहेत. त्या जी.आर.ची अंमलबजावणी शासनानं करावं. जी.आर. मध्ये ज्या काही अटी लादल्या होत्या त्या अटीची पूर्ण पूर्तता करून मग त्याच्यामध्ये मतदान कार्ड, राशन कार्ड, लाईट बिल, इलेक्शन कार्ड जे काही आता ते पूर्ण आम्ही त्या ठिकाणी जोडून सनी तहसील आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे. येत्या महिन्यामध्ये ते पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर नाही केलं तर आम्ही पूर्ण या तालुक्यामध्ये जेवढे अतिक्रमित लोक गेले 50 वर्षापासून राहतात अशा लोकांचं आम्ही एक मोठं गर्दी सत्याग्रह किंवा मोर्चा काढूत किंवा तहसील आणि पंचायत समितीच्या पुढे बसवत मी शासनाला अशी विनंती वजा आज हे काय म्हणतात त्याला हे करतो, आदेश देतो. जर आपण नाही केलं तर आम्ही आपल्या कार्यालयामध्ये येऊन बसू. जर ह्यांना इथं जर नाहीच केलं पंचायत समिती मार्फत, तुमचा पुढला पर्याय काय असणार आहे? साहेब हे तर करावं लागेल. शासनाने जी.आर. काढला, आदेश दिलेले आहेत. नाही केलं तर आम्ही पंचायत समितीमध्ये सगळे लोक बसून पंचायत समितीला कुलूप लावू, त्याला मध्ये बाहेर येऊ द्यायचं नाही, आम्ही मध्ये जाऊ द्यायचं नाही. तरी मशिदीचे अतिक्रमण माझ्या माहितीप्रमाणे 2011 पूर्वीचे होते, नंतरचे होते. त्याच्यामध्ये मी पडलेलो नाही. जर 2011 पूर्वी असेल तर आम्ही 2011 पूर्वी भटकेमुक्त समाजाला बसवलो, त्याला त्यांना हलवलं नाही. शासनाला बी माहीत आहे 2011 पूर्वीचे अतिक्रमण त्यांना हटवणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. आता पण एकत्र समूह आला नाही, त्याला पण एकत्र येऊच नाही. भटकंती समाज आहे तर जाईल तिथं भटकंती करून वोट भरण्याच्या पाठीमागे आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही. त्या समूहाला एकत्र येऊ दिलं नाही शासनाने किंवा ते समूह आले. आतापर्यंत लोक एकत्र आले नाही, ते आता आले. त्यांच्याकडे आधार आहे, मतदान आहे, राशन आहे, पूर्ण व्यवस्था करून दिली. आणि आता कोणता राहण्यासाठी घर नाही, तर घर मिळावं म्हणून आपल्या भारतामध्ये तसंच चोबळीचे गाव आहे. त्या चोबळीचे गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी राहतात. त्यांच्याकडे आता सध्या व्यवस्थाचा त्यांच्याकडे शौचालय पण आलेलं आहे शासनातून, पण यांना घर पण आलेलं नाही. म्हणजे ती जागा यांच्यावर नाही. त्यांचं म्हणणं नाही ना मतदान घेण्याचा वापर केला जातो, पण हे झोपत जातात. त्याच्याकडे पाऊस आला तर यांच्या घरामध्ये पाणी येतं. उन्हाळ्यामध्ये ऊन तारपत्रीच्या खाली बसतात. एका घर शासनाने नियम काढलेला आहे की एकालाही बसून त्यांचं थांबता येणार नाही. जात नाही. सरपंचांना जोपर्यंत मतदानाचा वापर केला तर त्यांच्याकडून पाहिलं जात नाही. रस्त्याने बसणार आहे आणि यांना जर आता घरकुल नाही दिलं नाही करून झालं म्हणजे आम्ही पुढं त्या अधिकाऱ्याकडे जाऊन मोर्चा काढणार आहे. ते काही द्यावंच लागेल शासनाने, करणार